काय रे यार काय दुखायला लागले थोडा शांत बस आराम कर. खाली पाणी आलंय, पाणी कावर मारत नाही तुम्ही? पाणी आलंय, हा मोटर आणायला जावं लागेल घरी. पहा, सगळं डेटा वाढायला लागले. कोरड्या झाल्या आहे ना पूर्ण विटा. मोकर दम लागला. चुकूसले आता हे चुका अरे बापरे, एक साईडला टाक रे यार. काय करावं लेबर लोकायला, एक साईडला टाकतेच नाही. हा तुला मागच्या वेळेसच पायामध्ये चूक घुसली होती, दवाखान्याला 1000 रुपये लागले होते. तेव्हा ते खर्च लागला होता. डेंजर झालं होतं आहे ना, पू निघाला होता पायामधून. डेंजर रडलो होतो ना मी. हा कधी अबे हे मशीन झाकून ठेवलं पाहिजे लोकांनी. कसं मोटर झाकली, त्याचा रिमोट पाय इथंच. हां त्याच्यामध्ये पाणी गेल्यावर पायावर हळूच टाक बरं. आता हे क्रेनचं काम झालं, हे खोलून न्यायला पाहिजे ना इथून, आहे की नाही? आपण गेले ना, आपण गेले, आपल्याला काय करायचं ते क्रेन? हां कधी लागलं आपल्याला काय लागल आता? आपलं ते जुनं घर आहे ना, नाही का इथं? हां आता तिथून आपण इकडे राहिले, मग तिथलं असं उंच करू घर. हा झुला भारी वाटतं ना. हम्म. हा झुला इथं याच्यामध्ये आता क्लिप. हां झोका झुला. झुला म्हणजे कसं झुला येईन, अशी डिझाईन येईन. हां असे झुला. हिंदी बोलल्यावर का आम्हाला किती कोरडे पडले इथं. हा ना, पाणी पहिलं मारावं लागल. 8 दिवस झाले पाणीच मारलं नाही. अरे हा डग आहे बरं का, डग पॅक करून घेतला. इथे भीती वाटायची ना, आहे की नाही? मोकळा असं भीती वाटायची. पाहिलं किती खोले, येड्यावाने खोले. कोणी म्हणाल इथं लिफ्टच बसवले आहे ना. पण अटक आहे ना. हा डग आहे म्हणजे बाथरूमचे पाईप आहे ना, असे याच्यामधून असे वरती येतील इथं. अशी तिथं. आणि पाण्याची पाईपलाईन पण अशी येईल ना वरती. हा पाण्याचे टॉयलेटचे जेवढे पाईप आहे तेवढे असे इथून बाहेर निघाल. म्हणजे आतापर्यंत किती खर्च लागला आपल्याला घर बनवायला? आतापर्यंत अजून हिशोबच केला नाही. तुझी शाळा पाहिजे इथून कशी दिसती? ही माझा वर्ग, वर्ग कोणता? इथला एक वर्ग, हा झाडाजवळचा. हा तळचा. ये कैऱ्याचं झाड दिसतं का त्याच्यात? हा तू कोणत्या वर्गात बसला? 5वी अ मध्ये बसला. वर्गच परवडतो. खाली काय बकड ते असे वरती दुसऱ्या तिसऱ्या लागल्यावर तार फेकून होतो. थांबा राहू तिथंच टाक. खडी लईच झाली आहे ना इथं, वाळू आणावं लागलं अजून स्लॅब भरायला. टावरचा स्लॅब बाकी आहे ना, त्याची खडी टाकली. खडी मकर झाली. हो वाळू टाकावं लागलं आता. वाळू पण जास्त होती, इथली वाळू खाली नेली. पण बाई टावरला लापटं बसू राहिलं बाई साईडने, भारी वाटेल ना. म्हणजे कसं आहे, वरती पाऊस जरी आला त्याच्या आड लापायचं. आहे की नाही? असं म्हणजे पाऊस हवा अशी असल्यावर तोंडावर पाणी लागलं आहे ना. अख्खं विझून जाऊ. कशाला आला तू? मी हा टावरचा स्लॅब पाहिलं. टावरचा स्लॅब पाहिला, तुला वाटलं भरून झाला का? अजून त्याच्यामध्ये स्टील आणायचं, स्टील बांधायचं. त्याच्यानंतर किती स्टील लागेल? स्टील आता कमी लागलं, आता लईत लई 500 किलो लागल. 500 किलो? हां या पूर्ण स्लॅबला आपल्याला 4 टन लागलं होतं ना. हा छोटा टावरचा आहे, याला 500-600 किलो लागल. नको आता नको जाऊ, चुका बघ. अरे मटेरियल वरती घ्यायच्या वेळेस आहे ना, उठायचं का? हा हे लाकूड आहे ना, वरती व्हायचं, त्याच्यामुळे ते लाकडं उठवलंय. पप्पा हे मशीन महाग होतं, पुढे कसं काय गेलं? ते वजनाने या विटावरती घेतल्या ना हे क्रेननी, त्याच्यामुळे ते वजनाने असं खाली गेलं. ओरो बापरे. पप्पा पुढे नका जाऊ, भीती वाटते. बरे वाटतं नाही तर येऊ. वाव, खालची खिडकी पण दिसते. हां लेंटर नाही का, लेंटर पण दिसतो बा इथं. लेंटर खिडकीचा लेंटर. अशी डिझाईन दुसरी याची डिझाईन नव्हती का, अशीच बनवली. हां ते प्लास्टर केल्यानंतर दिसेल ते डिझाईन. अशी भारी पाहिजे होती डिझाईन. प्लास्टरमध्ये होईल ना डिझाईन, जशी पाहिजे तशी. तशी हां जशी पाहिजे तशी. आणि घराला काय नाव द्यायचं? घराला आपलं श्री स्वामी समर्थ. अजून तुझं नाव देऊ, दीदीचं नाव देऊ.
तुमचं पण नाव देऊ, मम्मीचं पण नाव देऊ. बरं चालेल, सगळ्यांचंच नाव टाकू आपण. हा मम्मीने पोहे केले का रे? हा गेले ना, तुम्हाला बोलवायला आलतो पोहे खायला. बरं चल मग, मला पण लय भूक लागली. तू पण अशी राहते. राहू दे, ते लेबर लोक येतील त्यांना सांगतो मी.